श्री राम, जय हनुमान, जय शनिदेव, जय भवानी, जय शिवाय, जय शिवाय, जय हर हर महादेव। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम, कांटे बनकर मत रहना। कोई न जाने कोई न पहचाने, सदा सदा तू खुश रहना, पुष्प नहीं बन सकते हो तुम, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना। कोई न जाने कोई न पहचाने, सदा सदा तू खुश रहना। तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, बोलो चुप क्यों है संसार, बोलो चुप क्यों है संसार। तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, बोलो चुप क्यों है संसार, बोलो चुप क्यों है संसार। हे देवन शिंदे वानर प्रेमी, वानर प्राणी मित्र, निसर्गप्रेमी, मंगळवार, सोमवार आणि गुरुवार हा सर्व माल भरून ठेवतात या ठिकाणी। तर आज आहे 2024 साल, आज मंगळवार आहे, तारीख आहे 21। तर हे सर्व माल बाजारातून देवन शिंदे हा विकतच आणतात। हे सर्व वानर सैन्यासाठी, मंकीसाठी हे भोजन असते या ठिकाणी। तर हे 1927 सालपासून देवन शिंदे वानर सैन्याची व अनेक प्राणी मात्राची, मंकी, अनेक प्राणी, कुठलाही जीव असा देवन शिंदेच्यातनं कधी भुका जात नाही। पण देवन शिंदे दो ही काम करते, प्यासे को पानी पिलाते और भूखे को भोजन। तर प्रथम मानवानं जीवनामध्ये आपल्याला सुख लागायचं असेल तर पहिल्यांदा दुसऱ्याला सुख दिलं पाहिजे, म्हणजे आनंद ठेवला पाहिजे। तर मानवानं काय केलं पाहिजे जीवनामध्ये आता, तर एकमेकाला सुखी करा, सुखी बघा, सुखी व्हा। एकमेकाला सुखी करा, सुखी बघा, सुखी व्हा। तुमचं चांगलं होऊ दे, त्याच्या पाठीमागं माझं चांगलं होऊ दे, असे शुद्ध विचार, शुद्ध भावना प्रत्येकाने अंतर्मनामध्ये ठेवली पाहिजे व जागृत केली पाहिजे। तर हे संकटमोचन, हे संकटमोचनच संकट दूर करणारे आहे। आता रेल्वे स्टेशनला हे त्यांचं वानर सैन्याचं घर पडलं, म्हणजे झाड। तर मला फार दुःख झालेले आणि तिथे वानर सेना फार घाबरलेली। झाड पडल्यानंतर हे वारं, पाऊस आल्यानंतर हे पडलं, तर हे सर्वांच्यावर संकट आलं होतं, येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावर, माझ्यावर सुधीक आलं होतं। पण कुठलीही तिथं हे दैवी झाड असल्यामुळं कुठलीही हानी काय कधीही तिथे झालेली नाही का। तर फार मोठं संकट होतं, पण ते मारुतीरायांनी, गुरु महाराजांनी, केदारेश्वर रमणगिरी महाराजांनी, सेवागिरी महाराजांनी व सर्व साधू संत या जगामध्ये आई वडिलांचा आशीर्वाद, निसर्गाचा आशीर्वाद, प्राण्यांचा आशीर्वाद, यांचा आशीर्वाद असल्यामुळं की तिथं देवन शिंदे असताना की हानी कुठली कुणावर झालेली नाही। त्याचं फार मोठं संकट आलेलं होतं का। आणि सोमवारच्या दिवशी हे झाड पडलेलं आहे त्या ठिकाणी 3:30, 4च्या 3:30, 4, 5 या सुमारास हा पाऊस आणि वादळ आलं, त्या ह्याच्यात हे झाड पडले। आणि ते झाड पडताना सुद्धा बघा, म्हणजे दैवी अर्थ काय असतो की ते झाड पडताना सुद्धा असं रस्त्यावर पडायचं होतं, पण ते असं समोरासमोर पडलं काय। आणि त्याच्यामुळं काही कुणाची जीवहानी कसलीही झालेली नाही आहे तिथं। म्हणजे हे संकटमोचन, हे संकटच आपलं दूर करणारे हे संकटमोचनच आहे। जय श्रीराम, जय हनुमान, जय शंकर स्वामी। जय श्रीराम। महाराज टिप मारा।